Welcome to Neeti Katha Kids. एका गावात लीना नावाची एक लहान मुलगी राहायची. ते गाव नेहमी उदास आणि शांत असायचे, जिथे हसणे क्वचितच ऐकू येई. लीना स्वतःही फार हसत नसे. ती फक्त खिडकीतून बाहेर बघत बसे. एक दिवस अचानक आकाशात काहीतरी अद्भुत घडले. रंगीबेरंगी ढग दिसू लागले आणि त्यातून खळखळून हसण्याचा गोड आवाज येऊ लागला. लीनाने असे गोड हसणे कधी ऐकलेच नव्हते. ढगांचे हसणे ऐकून लीनाला थोडे बरे वाटले, पण तिला वाटले की हे फक्त एक क्षणिक स्वप्न असेल. तिने खिडकी बंद केली आणि आपल्या जुन्या उदास विचारांमध्ये रमून गेली. पण हसण्याचा आवाज तिच्या मनात रेंगाळत राहिला. एकटेपणाची छोटीशी कळ तिला जाणवली. ढगांचे हसणे आता आणखीनच वाढले. इतके की ते गावातील इतर लोकांनाही ऐकू येऊ लागले. काही लोक वर बघू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले. पण लीनाला मात्र ते असह्य वाटले. तिला आपल्या दुःखात एकटेपणा जाणवू लागला. ढग आता लीनाच्या घराच्या बरोबर वर आले होते आणि त्यातून सोन्यासारखी चमकणारी धूळ खाली पडू लागली. संपूर्ण गाव हसत होते, पण लीनाला मात्र आतून एक लढा जाणवत होता. तिला हसायचे होते, पण तिची जुनी उदासी तिला रोखत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. लीनाने पाहिले, तिच्या घराशेजारी एक लहानसे कोमेजलेले फूल सोन्याच्या धुळीने स्पर्श होताच पुन्हा ताजेतवाने झाले आणि उमलले. तिला समजले की फुलांना जसे पाणी लागते तसे मनाला आनंदाची गरज असते. तिने स्वतःला मोकळे सोडायचे ठरवले. एक जुनी आठवण तिच्या मनात चमकली. लीनाने खोल श्वास घेतला आणि तिच्या ओठांवर एक लहानसे हसू उमटले, जे लगेच खळखळून हास्यात बदलले. ढगांनी तिच्या हसण्याला प्रतिसाद दिला आणि आणखीन जोरात हसले. तिच्या आनंदामुळे इतरांचे चेहरेही उजळले. तिने शेजारील एका गावकऱ्याला पाहून हसले. आता गाव पूर्णपणे बदलले होते. लोक हसत खेळत होते, एकमेकांशी गोष्टी वाटून घेत होते. लीना इतर मुलांसोबत आनंदाने खेळत होती. ढगांचे हसणे कायम स्मरणात राहिले, कारण आनंद वाटल्याने तो दुप्पट होतो. Like, share and subscribe for more stories.